हॅलो. तर मी काल तुम्हाला बोलले होते की इकडे पोलीस भरती किंवा कशासाठी तरी चालू आहे सिलेक्शन. मला कम्प्लिटली माहीत नव्हतं आणि तुम्ही बघू शकता की किती मुलं बसली आहे तिकडे. काय काय बोलू मी, काय डेडिकेशन आहे, काय डेडिकेशन. तर ना खरंच स्वतःची स्वप्न पूर्ण करायला खरंच तुमचा जी जान लावा. ही मुलं फॉर्म भरत आहेत, परीक्षा देत आहेत फक्त त्या एका पोस्टसाठी. तिथे हजारो ते त्यांचं स्वप्न आहे. त्या एक पोस्ट आहे ना, ते त्यांचं स्वप्न आहे. आणि एवढी मेहनत, एवढं डेडिकेशन मी खरंच खूप कमी लोकांमध्ये पाहते. आणि एवढं सगळं होऊन पण जेव्हा कोणत्या सिलेक्टेड याच्यामध्ये त्यांचं नाव नसेल त्यांना किती वाईट वाटत असेल. इथेच हे लोक जेवण करतात दुपारचं. प्लीज तुमच्या इथे कुठे जर अशी मुलं एक्झामला आली असेल, जास्त काही नाही करता आलं तर त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या, काही पण. त्यांना तिकडे सिलेक्शनसाठी आले त्यामुळे त्यांना बिस्किटं न देता इलेक्ट्रॉल पावडर, पाण्याच्या बाटल्या, उसाचा रस, लिंबू पाणी असं काहीतरी हेल्दी द्या प्लीज. प्लीज रिक्वेस्ट आहे. आज जर मला माहिती असलं असतं ना इकडे ही लोक परत येणार आहे, मी डेफिनेटली काही ना काहीतरी घेऊन आली असती ज्याने जास्त नाही पण 4-5 लोकांचं तर पोट नक्की भरलं असतं. जर मला माहिती असलं असतं तर मी खरंच घेऊन आली असती. आणि मी तुम्हाला पण सांगते प्लीज अशा लोकांना मोटिवेशन द्या. मदत नाही म्हणत आहे मी, आपण काय एवढे महान लोक नाही आहोत की आपण कोणाची मदत करू शकतो किंवा त्या मदतीला एखादं नाव देणं हे मला जास्त पटत नाही. की तुम्ही काहीतरी द्या त्यांना, मग फोटो काढा. प्लीज असं काही करू नका. जर तुम्ही एखाद्याला एखादी गोष्ट देताय तर ती 1760 बोभाटा न करता द्या, ठीक आहे. कारण का लोकांना सवय आहे एखादी गोष्टी देत आहेत तर ती 4 लोकांत दाखवायची. कधी पण काही पण कुणालाही काही देताना प्लीज फोटो काढू नका. कारण का ना तुम्हाला देणाऱ्याला तर खूप चांगलं वाटतं पण घेणाऱ्याला तर तेवढंच इन्सल्टिंग वाटू शकतं. माहिती तुम्हाला की कोणी आपल्याची मदत करते आणि त्या गोष्टीचा तिला खूप प्रूफ ठेवत आहेत. माहिती तुम्हाला की ती इन्सल्टिंग वाटत असेल ते. त्यामुळे प्लीज जर कोणाला कसलीही काही मदत हा शब्द मला जरा नाही पटत आहे. आपण काहीतरी वेगळा शब्द बोलू याच्यासाठी, ठीक आहे. तर असं काही करताना प्लीज फोटो बिटो काढू नका. एकमेकांना सहाय्य करा. सहाय्य म्हणजे आज तुम्ही त्यांना म्हणजे सहाय्य केलं, उद्या ते पण तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सहाय्य करून जाईल, ठीक आहे. आज जास्त नाही बोलणार कारण का त्या मुलांकडे बघून ना मला खरंच खूप खूप अभिमान पण वाटला. आणि एक गोष्ट वाईट वाटली की आपल्याकडे एवढी चांगली फॅसिलिटी नाही आहे. जी मुलं गावावरनं देशातल्या कोण्यातनं पण येता येते, कुठून पण येते. हे मे बी MPSCची असेल तर महाराष्ट्रातल्या नागपूर, धुळे, कोल्हापूर, सातारा, सांगली कुठून पण येत असतील. आणि आपल्याकडे एवढी फॅसिलिटी नाही आहे की आपण त्या मुलांच्या राहण्याची सोय करू शकतो. सिरियसली काहीतरी केलं पाहिजे यार सरकारने. ठीक आहे, अशी मैदान आहेत इथे बाजूला, मैदान आहे त्या सावलीमध्ये त्यांना बसायला ॲटलीस्ट ताडपत्री तरी टाका. जास्त काही नाही म्हणत आहे मी. ताडपत्री, जेवायला एक छोटीशी जागा जिथे ते कचऱ्यात न बसता जेवू शकते. एवढ्या गोष्टी तर सरकारने केल्याच पाहिजे ना. त्यांच्याकडून तुम्ही एक्झामची फी घेता ना, त्या फीमध्ये तर तुम्ही फक्त त्यांना ताडपत्री नाही देऊ शकत नीट बसायला. ताडपत्री हे खूप खूप वाईट वाटतं. आणि आपल्याला असाच देश बदलायचा आजच्या युथला. तर मे बी जे काही जेवढ्या लोकांना तुम्ही सहाय्य करू शकता तेवढ्या लोकांना तुम्ही प्लीज सहाय्य करा. तुमच्याजवळ मी सांगेल नेहमी एखादा न्यूजपेपर कॅरी करा. जेव्हा तुम्हाला असं कोण रस्त्यावर बसलं असेल तेव्हा त्यांना प्लीज ते न्यूजपेपर द्या. ॲटलिस्ट खाली जमिनीवर बसता त्याला पण न्यूजपेपर बसू शकतो. किंवा तुमच्या घरात न लागणाऱ्या खूप साऱ्या वस्तू असतात, आपण खूप साऱ्या वस्तू सांभाळून ठेवतो. नाही लागत रस्त्याच्या बाजूला जी लोकं राहतात त्यांना द्या. मग ते कपडे असू दे, घरातली भांडी असू दे,
पांघरूण असू दे किंवा काही असू दे. ठीक आहे. हॅलो, कसे आज? सकाळी मला जास्त बोलता नाही आलं आणि थोडी तब्येत पण खराब आहे माझी. प्रॉब्लेम माहीत नाही काय झालं. मी तुम्हाला बरेच दिवस झाले खूप थकल्यासारखं होतं आहे आणि मला वाटते की तिशीनंतरनं बायकांच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिनची कमी होते. तर मला वाटतं तेच माझ्या बाबतीतही झालं आहे. आय एम मोर दॅन 30 आय एम 30+. तर मला असं वाटतं की मे बी त्याच्यामुळे पण कॅल्शियम आणि विटॅमिनची कमी झाली असणार आहे. कारण का ना मी नोटीस करायला लागली माझे केस पण खूप गळत आहेत. तर आता मी ठरवलं पूर्ण बॉडी चेकअप करायचं, म्हणजे जेणेकरून काही प्रॉब्लेम असतील ज्याच्यामुळे मला असे हे माझे पाय दुखत आहेत, कधी कधी डोकं खूप दुखतं आहे, ॲसिडिटी होते, या सगळ्या गोष्टी मला कळते. ॲसिडिटी का होते हे मला कळते, माझी झोप पूर्ण नाही होते. आणि माहीत नाही का मी 2-3 दिवस झाले मी रात्री मला वाटतं 11:30-12ला झोपते. रात्री पण मी जास्त वेळ जागणार राहिली. 12ला मी रात्री मी 1ला झोपली. मी माझी थोडं एडिटिंगचं काम चालू होतं, यूट्यूब व्हिडिओज एडिट करत होते. प्लस आता जे मी तुम्हाला बोलली आरीवर्कचे काम आहे, तर त्याच्यासाठी नवीन नवीन डिझाईन्स पण मी शोधत होते. म्हणजे माझं रिसर्च चालू होतं की मला जे आता ब्रायडल ब्लाऊज करायचे त्याचं माझं रिसर्च चालू होतं. तर मला झोपायला 1 वाजले, माझी झोप पण नाही होते, त्याच्यामुळे ॲसिडिटी होते हे मला चांगलं माहिती आहे. परत मी तुम्हाला बोलली होती मी नवीन काहीतरी सुरू केलं आहे क्लासेस, बट ऑब्वियस त्या क्लासेसचं पण माझं थोडं रिसर्च चालू होतं की पुढे नक्की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. कारण का मी आता आरीवर्कचे क्लासेस चालू करणार आहे आणि त्या क्लासेसमुळे मला हेल्प पण होणार आहे आरीवर्कच्या क्लासेससाठी. सो ह्याच गोष्टी मी करते. 1 मिनटं, मला ना माझी बॅग चेंज करते, मला हात दुखायला लागला आहे. हां, तर मी बॅग चेंज केली. हाताने मोबाईल धरून ती बॅग हातावर असली ना की मोबाईल दुखायला लागतो हात माझा. सो मी आरीवर्कच्या क्लासेसवर त्या क्लासेसची पण मला जरा हेल्प होईल. आणि काही गोष्टी आहेत डोक्यात प्लॅन करायच्यात, त्या हिशोबानेच गोष्टी करायच्यात असं ठरवलं चाललं आहे. बघूया काय होतं आहे काय नाही. कारण का मला वाटतं जसे आपण प्लॅन करतो तशा गोष्टी होत नाही. त्या झाल्या नाही ना की आपल्याला त्रास होतो. आणि म्हणतात की जे तुमचा प्लॅन असतो त्याच्यापेक्षा देवाचा प्लॅन काहीतरी चांगलाच असतो. पण कधी कधी डिसअपॉइंटमेंट पण होते. जर देवाचा एवढा प्लॅन चांगला असता तर आयुष्यात स्ट्रगलच करायला लागली नसती लोकांना. माहिती आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं, बट स्टील त्या प्रोसेसमधनं जाताना जेवढा त्रास होतो तेवढा दुसरा कशात होत नाही. ठीक आहे, त्यामुळं देवावरती विश्वास ठेवा. काय माहिती तुमच्या नशिबात काय लिहिलं असेल, चांगलं लिहिलं असेल तर चांगलं होईल, नाही तर करा स्ट्रगल आयुष्यभर. हेच असणार आहे. ब्लेम नाही करत आहे मी, पण ना माणूस एका पॉईंटनंतर त्या स्ट्रगलला आपण ना वाईट टाकतं. मग जेव्हा ते सक्सेस भेटलं ना त्या सक्सेसची किंमत नाही राहत आपल्याला. कारण का आपली खूप स्ट्रगल झालेली असते, इतकी स्ट्रगल झालेली असते की ते सक्सेस म्हणतात ठीक आहे चला भेटलं ओके, सेलिब्रेट नाही करतायत ते सक्सेस असं मला वाटतं. आय डोंट नो लोकांचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, पण कधी कधी माणूस स्ट्रगलमध्ये छापून एवढं जातं की सक्सेस पण सेलिब्रेट नाही करायला भेटत. किंवा मग असं वाटतं अरे आता आपण हे सक्सेस केलं, पुढे काय स्ट्रगल बाकी आहे. माणूस ना आयुष्याचा आनंदच नाही घेऊ शकत कधी कधी. माझे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. मी तुम्हाला असं म्हणत नाही चांगला पॉईंट ऑफ व्ह्यू आणि वाईट पॉईंट ऑफ व्ह्यू. जे मला जेव्हा वाटतं मी तेव्हा बोलते. असं म्हणणं का तू दोन्ही बाजूनी बोलते, मी दोन्ही बाजूनी बोलत नाही. ज्या दिवशी मला जशी फिलिंग येते तशी बोलते, पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह नाही. जर आज एखादी गोष्ट मला नसून आवडेल तर नाही आवडली, उद्या आवडली तर माणसाचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलू शकतो. राईट, माणूस आहे. माणसाचा ना पॉईंट ऑफ व्ह्यू वेळेनुसार बदलतो असं मला वाटतं. हां, कारण का तुम्हाला मी सांगितलं तर पटणार नाही. मी पहिली ना मला वाटतं मी ग्रॅज्युएशनपर्यंत मॅगी कधी खाल्ली नव्हती आणि आता मॅगी मला आवडते. तर जेव्हा गोष्ट आपली एखादी ट्राईड टेस्टेड होत नाही तोपर्यंत ती आपल्याला आवडते असं मला वाटतं. इवन चायनीज पण मी माझ्या ग्रॅज्युएशननंतर खायला सुरुवात केली. नूडल्स मी तोपर्यंत चायनीज भेळ खायची, फ्राईड राईस खायची, पण मी नूडल्स कधीच नव्हते खाल्ले. नूडल्स मी ग्रॅज्युएशननंतर एकदा ट्राय केले, मला आवडले, तेव्हा मी खाल्ले. मी अजून पण सांगते मला हे
मला कोरियन ड्रामाज आवडतात, पण त्यांचा फूड मी अजून ट्राय केलं नाही आहे. मी एकदा किमची ट्राय केली होती, मला नाही आवडली. आणि आय एम मोर इन टू पर्सन जिला अशा तव्यावरती फ्राय केलेल्या. मला आपलं इंडियन जेवण जास्त आवडतं. इंडियन म्हणण्यापेक्षा प्रॉपर महाराष्ट्रीयन जेवण असं ज्याच्यामध्ये आपण त्यांचं जेवण मला थोडंसं असं वाटतं की कच्चं आहे. आणि ह्या गोष्टी आहेत, अगेन्स्ट नाही आहे, बट डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मे बी उद्या किंवा जेव्हा मी 2-4 वेळा ट्राय करेल मला आवडेल, पण डिपेंड ऑन द सिच्युएशन मला आवडते की नाही आवडते. नॉट अ डिप्लोमॅटिक पर्सन, बट माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्यावेळी माझ्या डोक्यात काय विचार आहे त्याच्यावरून ठरतो. मी असं तुम्ही म्हणणार की ही गोष्ट चांगली तर चांगली म्हण नाही, जर मला नाही आवडत तर मी नाही म्हणणार. मी म्हणणार नाही चांगली आहे, मग माझ्यासमोर 10 लोक असू दे किंवा 100 लोक असू दे, मला फरक नाही पडत. आणि जर एखादी गोष्ट मला आवडते तर ती मला आवडते, ती माझ्या ह्याच्यावरती आहे. माझ्या आवडीनिवडीवरनं लोकांनी मला जज करावं हे मला पटतच नाही. तुम्ही जज करा, पण त्याने मला फरक नाही पडत. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय गाईज, घरी जाऊन बोलूया.